हॅलो नमस्कार, मी सुगंधा क्रिएशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण शिकणार आहोत बेलचं पान बनवायला शिकणार आहोत आपण. तर बघू शकता तुम्ही बेलचं पान असं पूर्ण आपण शिकणार आहोत. तर चला तर आपण शिकूया बेलचं पान बनवायला. तर आपण हिरव्या रंगाचा लोकर लागणार आहे आपल्याला. तर माझी 12 नंबरची सुई आहे आणि दोरा कट करण्यासाठी आपल्याला कात्री लागणार आहे. तर चला तर विणायला सुरुवात करूया आपण. सरी गाठ मारून घ्यायचं सुरुवातीला असं. साखळी तयार करून घ्यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 साखळी तयार करून घेतले मी. तर 1 नंबरची साखळी सोडून द्यायचं आहे. 2 नंबरच्या साखळीमध्ये इथे आपल्याला सुई घालून हा बोटाचा दोरा ओढून घ्यायचा आहे. सुईवरचा धागा आपल्याला सोडून द्यायचं आहे. परत पुढच्या साखळीमध्ये सेम तसंच करायचं. आपल्याला हा दोरा ओढून घ्यायचं आणि साखळी सोडून द्यायचं. आता आपल्याला मुख्य खांब तयार करून घ्यायचं आहे. हा दोन्ही धागे सोडून द्यायचं दोरा ओढून. परत आडा घ्यायचा दोऱ्या सुईवर आपल्याला आणि पुढच्या साखळीमध्ये सुई घालून बोटाचा दोरा ओढून घ्यायचं आणि सुईवरचे तिन्ही धागे सोडून द्यायचे आपल्याला. परत त्याच्यासमोर तसंच करायचं आपल्याला. साखळीमध्ये सुई घालून हा बोटाचा दोरा ओढून घ्यायचा आणि सुईवरचे तिन्ही धागे सोडून द्यायचे आपल्याला. परत आपल्याला खांब तयार करायचा आहे. हे 3 धागे दिसतात सुईवर. हा दोरा ओढून घ्यायचा, 2 धागे सोडून द्यायचं. परत हा बोटाचा दोरा ओढून घ्यायचा, हे दोघे धागे सोडून द्यायचे. असं आपल्याला खांब तयार झाला आपल्याला. त्याच्या पुढे पण आपल्याला एक खांब तयार करून घ्यायचे आहेत. असे 2 खांब तयार झालेत. दुसऱ्या खांबामध्ये एकातच 2 खांब तयार करून घ्यायचं आपल्याला. एक त्यामध्ये आणखीन एक खांब तयार करून घ्यायचं. असे एकात 2 खांब तयार करून घेतलेत. त्याच्यासमोर एक खांब तयार करून घ्यायचं. परत त्याच्यासमोर आणखीन एक खांब तयार करून घ्यायचे. असे आपल्याला पूर्ण 6 खांब तयार करून घ्यायचं. तर 1 2 3 4 5 आणि हे 6 खांब आपले तयार आहेत. तर आता हाफ खांब तयार करून घ्यायचं आपल्याला. 1 हे 2. आता परत आपल्याला ह्याच ठिकाणी जिथे आपण हे हाफ खांब तयार केले तिथेच आपल्याला परत हाफ खांब तयार करून घ्यायचं. 2 नंबरला पण तसंच खांब तयार करून घ्यायचं आपल्याला. आता पूर्ण एक खांब तयार करून घ्यायचं. 1 हे 2. आपण एकात 2 खांब तयार केले तसंच इकडे पण एकात 2 खांब तयार करून घ्यायचं. त्याच्या मागच्या साईडची एक साखळी घेऊन ह्या साईडनं परत अजून 2 खांब तयार करून घ्यायचं आपल्याला. असे 6 खांब पूर्ण तयार करून घ्यायचं. परत हाफ खांब तयार करून घ्यायचं. 1 हे 2. परत मुख्य खांब एक तयार करून घ्यायचं. जसं साखळी तयार केली होती आपण तसं एक साखळी तयार करून घ्यायची 2. तिथे साखळी असल्यामुळे थोडंसं अवघड जातं. सावकाश करायचं. आणि ते एक साखळी घ्यायची आपल्याला. तर हे झालं आपलं बेलचं पान तयार. आता साईडनं आपल्याला साखळीची बॉर्डर घ्यायचं आहे. असं हे जे साखळ्या दिसतात तुम्हाला इथे सुई घालून फक्त हा दोरा ओढून सुईवरची साखळी सोडून द्यायचं. तर हे पूर्ण राऊंड तयार करून घ्यायचं आपल्याला साखळींची.
पूर्ण असं जेवढं पानाचा आकार आहे तसं पूर्ण साखळी आपल्याला तयार करून घ्यायचं राऊंड. आता इथं थोडंसं अवघड जाईल कारण त्या साखळ्याकडे एकदम चिटकून चिटकून आहेत ना. एक साखळी तयार करून घ्यायची इथं. ते झालं आपलं बेलचं पान. आणखी एक साखळी तयार करून घ्यायचं आणि दोरा कट करायचा आपल्याला. बघू शकता तुम्ही. आता हे जे आहे खालच्या साईडनं ना एका साखळीमध्ये हा दोरा ओढून घ्यायचा आपल्याला आतल्या साईड मागच्या साईडनं. इथे एक साखळी जी असते मागच्या साईडला ते मागच्या साईडला साखळी घेऊन हा दोरा ह्याच्यातनं घ्यायचं काढून बाहेर. हे बघ नंतर हे कट करायचं. आता आपण ह्या दोन्ही साईडनं आता अजून 2 पानं तयार करणार आहोत. श्रीगाठ मारून घ्यायचा. आता इथे आपल्याला हे जे आहे इथे आपल्याला ना ही साखळी दिसते तुम्हाला 1-2 साखळी सोडून इथे आपल्याला सुई घालून ही सरी गाठ जी आहे हे घ्यायचं आपल्याला असं. हा दोरा ओढून घ्यायचा. इथून परत साखळी तयार करून घ्यायचं. आता आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 साखळी तयार झाली. आपल्याला हे 11. तर 1 नंबर साखळी सोडून द्यायचं. दुसऱ्या नंबर साखळीमध्ये आपल्याला साखळी तयार करून घ्यायचं. हा सुईची एक साखळी सोडून द्यायचं. समोरच्या साखळीमध्ये सुई घालून हा पोटाचा दोरा ओढून घ्यायचा आणि परत सुईवरची एक साखळी सोडून द्यायचं. आता मुख खांब एक तयार करून घ्यायचं आपल्याला. परत आपल्याला हाफ खांब तयार करून घ्यायचे 2. एक त्याच्यासमोर आणखीन एक खांब आपल्याला तयार करून घ्यायचं. आता पूर्ण एक खांब तयार करून घ्यायचं. 1 हे 2 खांब झाले. आपल्याला तिसऱ्या खांबामध्ये एकातच 2 खांब तयार करून घ्यायचं. 1 त्यामध्ये आणखीन एक खांब तयार करून घ्यायचं. हे 2 परत आता अजून 2 खांब तयार करून घ्यायचं. 1 ते समोरच्या साखळी जी आहे तिथे पण आपल्याला असे 6 खांब आपल्याला पूर्ण तयार करून घ्यायचे आहेत. 1 2 1 2 3 4 5 6. आता आपल्याला हाफ खांब तयार करून घ्यायचे 2. 1 हे 2 हाफ खांब तयार झालेत आपले. आता ज्या पाठीमागच्या साईडला पण तसे 2 आपल्याला हाफ खांब तयार करून घ्यायचं. 1 हे 2. आता आपल्याला पूर्ण खांब तयार करून घ्यायचं.
6 1 2 आता इथे एकातच 2 खांब आहेत, हे 3 त्यामध्ये आणखी एक खांब तयार करून घ्यायचा. असे हे 4 खांब आपले तयार झालेत. परत पुढच्या साईडला 2 खांब आपल्याला पूर्ण करून घ्यायचे. 5 आणि हे 6 असे आपले 6 खांब तयार आहेत. 1 2 3 4 5 6. आता हाफ खांब तयार करून घ्यायचे 2 आपल्याला. 1 2. आता मुख एक खांब तयार करून घ्यायचं. परत आता 2 साखळ्या तयार करून घ्यायच्यात आपल्याला. 1 हे 2 हे 3. छानसं आपलं पान तयार झालेलं आहे. तर साईडला आपण साखळी तयार करून घ्यायचं आहे. एक ही जी साखळी दिसतात ना, हे दोन्ही पण आपल्याला घ्यायचं आणि हे सुईचा दोरा ओढून घ्यायचा बोटाचा आणि अशी सुईवरची साखळी ही अशी साखळी तयार करून घ्यायची. साईडनं बॉर्डर करून घ्यायचं आपण साखळीची. तर आता मी पूर्ण करून घेऊया. दोन साखळी घेऊन दोरा कट करायचा आपल्याला. तर हे आपलं पान तयार झालेलं आहे. हे 2 पान तयार झालेत आपल्या. ते ह्याच्या खालच्या साईडला ना हे खांब साखळी ओढून घ्यायचं आपण. हे असं खाली साईडला एक साखळीमध्ये हा दोरा ओढून घ्यायचा. हे आपलं पान तयार झालेलं आहे. तसं तिसरा आणि एक पान तयार करून घेऊया आपण बेलचं. सरीगाठ मारून घ्यायचं. तर आता हे एक पान झालं आणि हा एक पान झाला. तर आता ह्या साईडला आपल्याला काय करायचं आहे, सरीगाठ मारलेली आहे सुईला, तुम्ही बघू शकता. इथे सुई घेऊन ह्या साखळीमध्ये तर हा दोरा ओढून घ्यायचा आहे. साखळी तयार करून घ्यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 साखळी तयार करून घ्यायचं. 1 नंबरची साखळी सोडून दुसऱ्या नंबरमध्ये आपल्याला हा दोरा ओढून हे सुईवरची साखळी सोडून द्यायचं. असे 2 साखळ्या तयार करून घ्यायच्यात आपल्याला. तर एक मुख खांब तयार करून घ्यायचं, न आडा घेता सुईला. तर सुईला अशी 2 आडा घ्यायचा आणि सुई हा साखळीमध्ये घालून हा बोटाचा दोरा ओढून हा खांब तयार करून घ्यायचे 2. एक झालं, हे 2. आता पूर्ण खांब तयार करून घ्यायचे आपल्याला. 1 2 3. त्यामध्ये आणखी एक खांब, एका 2 खांब तयार करून घ्यायचा आहे. बरोबर मधोमध आपल्याला थोडंसं फुगार भाग पाहिजे आहे ना, त्याच्यामुळं. परत 2 आपल्याला खांब तयार करून घ्यायचे आहेत. असे 6 खांब आपल्याला पूर्ण तयार पाहिजेत.
1 2 3 4 5 6. तर आता हाफ खांब तयार करून घ्यायचे आपल्याला. एक तिथेच वळून अजून आपल्याला जी साखळी आपण तिथे घेतली तिथे त्या ठिकाणी एक आपल्याला असे 2 घ्यायचे आहेत आपल्याला. त्या साखळीमध्ये एक सुरुवातीला जिथे घेतली ते आपण तिथे फिरवते वेळेस परत आपल्याला तसंच सेम 2 हाफ खांब तयार करून घ्यायचे आहेत मागच्या साईडला. पूर्ण एक खांब तयार करून घ्यायचं. असे 6 खांब पूर्ण तयार पाहिजेत आपल्याला. 1 2 इथे एकात 2 खांब आहेत तिथे एकात 2 खांब तयार करून घ्यायचे आहेत. 3 4 5 6. आता हाफ खांब तयार करून घ्यायचं. 2 1 2. आता एक इथे मुख खांब तयार करून घ्यायचा. आता जी साखळी आहे ते आपण घेतलेल्या 2 साखळ्या तयार करून घ्यायच्या. 1 हे 2 हे 3. तर हा एक पान तयार झाला आपला. आता बॉर्डर घ्यायचं आपल्याला साखळीची साईडनं. हे एक आपलं पान तयार झाले. आता दोरा कट करून घ्यायचा. एक साखळी घेऊन आता इथे मागच्या साईडला ना एक साखळी धरून दोरा ओढून घ्यायचा. तर हे आपलं बेलपान तयार झालं. नंतर ना काय करायचं आपल्याला पट्टीला जेव्हा लावते वेळेस का नाही ह्या दोन्ही साईडने आपण टाक्या घ्यायच्या आहेत आपल्याला. तुम्ही बघू शकताय मी असं बेलपान का नाही तयार करून घेतले तोरणासाठी. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ना फूल बनवायला शिकणार आहोत. धोत्राचं फूल आणि पांढऱ्या कलरचं फूल हे अशी बेलपान तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला भरपूर.
तर आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.